राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या मापामध्ये काटामारी करून त्यांना लुटतात का, त्यांना फसवतात का? आणि या शेतकऱ्यांना फसवणारे कारखानदार यांना 10-10 हजार कोटीचे पॅकेज देऊन नेमकं कोण पोचतं? आणि जर आता हे कारखानदार सरकारला परतावा देत नसतील, म्हणजे काटामारी करून दिल्याचा परतावा हे कारखानदार देत नसतील आणि आता सरकार त्यांना निक्षून सांगत असेल की तुम्ही पैसे देत नाही आहात, तुमच्या एकाएकाकडे मी आता पाहतो, तुम्ही यापुढे कसा काटा मारताय, याचा अर्थ सरकारचं डोकं खरोखरच ठिकाणावर आहे का? याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। आज राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हे साखर कारखाने शेतकऱ्यांना फसवतात, त्यांना लुटतात। जो शेतकऱ्यांचा माल ऊस आहे त्या ऊसाच्या काट्यामध्ये हे कारखानदार काटामारी करतात। म्हणजे या कारखानदारांनी या शेतकऱ्यांना फसवून खूप मोठी धनसंपत्ती जमा केली आहे। पण हे देवेंद्र फडणवीस कधी म्हणाले? ज्यावेळी या राज्यातल्या 200 कारखानदारांना त्यांनी 25-25 लाख रुपये शेतकऱ्यांच्या नावाखाली मागितले आणि त्यांनी त्यांना देण्यासाठी नकार दिला। त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना राग आला आणि या रागाच्या आवेशामध्ये, ओघामध्ये ते म्हणाले की हे कारखानदार कसे काटामारी करतात, शेतकऱ्याला फसवतात, हे मी आता पाहतोच। म्हणजे जवळजवळ 10 वर्षे हे देवेंद्र फडणवीस या सत्तेमध्ये आहेत आणि ते अगदी ज्यावेळी हे कारखानदार म्हणजे हे शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये काटामारी करतात त्यावेळी हे डोळे झाकून होते, त्यांना मूकसंमती देत होते। म्हणजे जर हे कारखानदार शेतकऱ्यांना लुटतात त्याचा परतावा जर देवेंद्र फडणवीसांना मिळत असेल, या सरकारला मिळत असेल, तर हे सरकार त्याकडे कानाडोळा करणार। आणि बरं, या सरकारला या कारखानदाराला पोचण्याची गरज काय? का बरं पोचतं? जर 30-30 हजार कोटीचे व्यवहार हे कारखाने करतात, नेमका रोख त्यांचा कोणत्या नेत्याकडे आहे माहित नाही। कदाचित ते विरोधी पक्षातलेच असतील, कारण सगळ्यात मोठे कारखानदार तर त्यांच्या शेजारी अजित पवार आहेत बसलेले। त्यांना तर ते म्हणू शकत नाहीत, म्हणले असतील तर ते त्यांच्या कुटुंबातलेच कोणाला म्हटले असतील। म्हणजे 30-30 हजार कोटीचे व्यवहार करता 10-10 हजार कोटीचं सरकारकडून पॅकेज पदरात पाडून घेता, तेव्हा शेतकऱ्यांना तुम्हाला जर 5 रुपये नफ्यातून काढून ठेवायला सांगितले आणि तुम्ही काढून ठेवत नसाल तर तुमची काटामारी मी आता काही चालू देणार नाही। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे 10-10 हजार कोटी कोणाला देतात बरं? हे देवेंद्र फडणवीस, हे सरकार, अजित पवार हे कोणाला देतात? तर हे विरोधी पक्षाला देतात। तर हे 10-10 हजार कोटी हे ते कारखानदारांना का देतात? तर ते सत्तेचं माप या देवेंद्र फडणवीसांच्या या भाजपच्या पदरात टाकतात, म्हणून त्या कारखानदारांना ते 10 हजार कोटीचं पॅकेज मिळत असतं। या सरकारनं जर कारखान्याचं पॅकेज दिलं आणि वर्तमानपत्रामध्ये ती नावं ज्यावेळी छापून येतात ना, त्यावेळी ती कोणत्या बाजूचे असतात ते पहा। जे सरकारच्या उसरीवरती आहेत, जे सत्तेच्या उसरीवर आहेत, त्यांनाच हे 10-10 हजार कोटीचं पॅकेज मिळतं आणि ते देणारे हेच सरकार असतं। आणि हे सरकार त्यांना पॅकेज देतं, त्याच्या बदल्यामध्ये ते त्यांच्याकडून परतावा घेतं, सत्तेचा परतावा घेतं, आर्थिक सुद्धा परतावा घेत असेल। आत्ता मागतायत, म्हणजे काटामारी करण्याचा आरोप ते आत्ता करतायत 10 वर्षामध्ये। यापूर्वी त्यांना हा आरोप करावासा वाटला नाही, कारखानदारांनी यांना पैसे देण्यास नकार दिल्या, वरच त्यांनी हे आरोप केले ना। बरं, मग हे जर कारखानदारी इतकी जर फसवते शेतकऱ्यांना आणि हे देवेंद्र फडणवीस उघड्या डोळ्यानं हे पाहत असतील, अजित पवार जर उघड्या डोळ्यानं पाहत असतील, तर मग या सरकारचं खरं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे शेतकऱ्यांना सरळ सरळ कारखानदार लुटतायत, कारखानदार परतावा
शासनाला देतात, शासन त्यांच्या झोळीत टाकतंय पुन्हा 10-10 हजार कोटी. म्हणजे एकीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, सरकार म्हणजे ह्या लोकांचा टॅक्स गोळा केलेला तोही या कारखानदाराच्या घशात, त्याच्या बदल्यामध्ये आर्थिक लाभाबरोबर सत्तेचा परतावा हे कारखानदार देतात. आणि मग जर शेतकऱ्यांची फसवणूक करणारे त्यांचे कारखानदारांनी जे काही त्या शेतकऱ्याकडून लुटलं त्याचा परतावा या सरकारला मिळत असेल, या देवेंद्र फडणवीस, या अजित पवार, एकनाथ शिंदे यांना जर तो सरकारी करामध्ये जर त्यांना हा परतावा कारखानदाराकडून मिळत असेल, तर हे कारखानदार फक्त शेतकऱ्यांचे चोर आहेत. शेतकऱ्यांना लुटतात, त्यांच्या रक्तामांसाचं लेकरांचं ताटातलं खातात. पण त्यांच्यापासून जर हे सरकार घेत असेल तर या कारखानदाराचा प्रमुख सरदार हे सरकारच आहे ना. आणि मग जर हे चोर असतील तर सरकार कोण? म्हणजे याचा अर्थ सरकारनं जर आता कारखानदारांनी होकार दिला तर शेतकऱ्यांचा काटा यापुढेही मारला जाणार का? हे जे अमित शहा आज आले आणि ते जे म्हणाले की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे व्यापारी नाहीत, बनिये नाहीत, पण बनियापेक्षा निश्चितच कमी नाहीत. म्हणजे या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, या शेतकऱ्यांची गुरढोरं गेली, शेतकऱ्यांचं पीक गेलं, त्याचा संसार पूर्ण पाण्यात बुडाला. आणि हे सरकार कारखानदाराकडून खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापेक्षा डबल इंजिनचं सरकार केंद्रातनं एका मिटलं आणि फिटलं का म्हणत नाही? शेतकऱ्यांचं पिकाचं तात्काळ नुकसान भरपाई का देत नाही? शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांच्या गेल्यात, गुरढोरं गेलेत, त्यांना तात्काळ मदतीचा हात का देत नाही? त्याचं कारण हे अमित शहा यांच्या बोलण्यामध्ये आहे. हे तीन व्यापारी नाही आहेत, पण व्यापाऱ्यापेक्षा निश्चितच कमी नाही आहेत, अशी आज या अमित शहानी स्तुती केली. कारण हे आश्वासनावर जिवंत ठेवतील, पण ते आश्वासनांची पूर्ती कधी होईल? म्हणजे एकंदरीतरित्या जर सरकारची काटामारी होत असेल आणि देवेंद्र फडणवीस कानाडोळा करत असतील तर देवेंद्र फडणवीस खरंच तुमच्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आणि तुम्ही जर पैसे देत असाल कारखानदाराला आणि सत्तेचा लाभ पदरात पाडून घेत असाल तर नेमकं तुम्ही कुणाला फसवताय? नेमकं तुम्ही कुणाला फसवताय? शेतकरी आत्महत्या करतोय, तो देशोधडीला लागलाय आणि त्याला आता खरं म्हणजे जेनजी मैदानात येईल अशी कृती यापुढे तरी नक्की करू नका. कारण त्याला राग येत नाहीये, याचा अर्थ त्याची घुसमट, त्याचा आक्रोश, त्याचं मन अतिशय आतमध्ये जळ नाहीये असं समजू नका. म्हणजे त्याचा उद्रेक होण्याची वाट सरकारनं नक्की पाहू नये. सरकारनं तात्काळ यावर कायमचा म्हणजे कर्जमाफीचा आणि तात्काळ मदतीचा निर्णय नक्की घ्यावा. याविषयी आपल्याला काय वाटतं, आपलं काय मत आहे, कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.